नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहणार आहोत महाफास्ट 50 बातम्या. आमची आघाडी हाच आमचा चेहरा. विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची भूमिका. मुख्यमंत्री पदाबाबत आमच्यात मतभेद नाहीत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी हाच आमचा चेहरा हे पवारांचं म्हणणं योग्य. शरद पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. मोदींनी विधानसभा निवडणुकीत देखील सभा घ्याव्यात. मोदी सभा घेतात तिथे महाविकास आघाडीचा विजय. शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला. सध्या शिंदेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूक लढणार. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाबाबत ठरवू. प्रफुल्ल पटेल यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भाजपनं 18 नावं केंद्राला पाठवली. रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंच्या नावाचा समावेश. सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीतून येईल असं वाटतं. केंद्रीय नेतृत्व चांगले उमेदवार देईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. बेकायदा बांधकाम पाडणं म्हणजे उशिरा सुचलेलं शहाणपण. शरद पवारांचं मुख्यमंत्री शिंदेंच्या नो क्लोजर ओनली बुलडोजर वक्तव्यावरून निशाणा. विधान परिषदेच्या जागांसाठी अजित पवार गटात इच्छुकांची गर्दी. अजित पवारांनी विधिमंडळातील आमदारांची बैठक बोलावली. भाजप प्रदेश कार्यालयात दिवसभर चिंतन बैठक. भाजप प्रदेश कार्यालयात कोर कमिटीच्या बैठक होणार. प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव लोकसभेतील अपयशाचा आढावा घेणार. राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पात 1,10,000 कोटींची वित्तीय किंवा राजकोषीय तूट. वित्तीय तुटीचा विकास कामांना फटका बसणार. प्रत्यक्षात येणार नाही अशा गोष्टींची अर्थसंकल्पात मांडणी. अर्थसंकल्पातील योजनांची अंमलबजावणी होईल का याची मला शंका. राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर शरद पवारांची प्रतिक्रिया. राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानं महिलांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्वागत. रक्षाबंधनापूर्वी भावाने भेट दिली. महिलांच्या प्रतिक्रिया. राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता. महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि इक्बाल सिंह चहल यांचंही नाव चर्चेत. अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपात जाणार. शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा दावा. शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख पुंडलिक खांडेंना अटक. ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणात बीड स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून UGC नेट परीक्षेसाठी नवी तारीख जाहीर. पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत होणार. UGC नेट परीक्षेत नव्या विषयाची भर. डिसेंबरमध्ये होणाऱ्या परीक्षेत आपत्ती व्यवस्थापन विषयाचा समावेश. ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान. इंद्रायणी घाट परिसरात वारकऱ्यांची मांदियाळी. देहूनगरीत भरला वैष्णवांचा मेळा. तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न. इनामदार वाड्यातील मुक्कामानंतर पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार. पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. गणेशखिंड रस्ता आणि FC रोडसह अनेक मुख्य रस्ते बंद. उद्या तुकोबा आणि माऊलींच्या पालखीचं पुण्यात आगमन. आषाढी वारीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचं अद्याप नियोजन नाही. पंढरपूर आणि गुरसाळे बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा असल्यामुळे निर्णय. परभणीच्या नटराज रंगमंदिर नाट्यगृहाची दुरुस्ती विशेष बाबीतून केली जाणार. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं आश्वासन. राज्यातील 2 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. विदर्भातील सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भात प्रतितास 40 ते 50 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज. कोकणात पावसाचा येलो अलर्ट. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्यानं रत्नागिरी रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाची हजेरी. काही भागात दमदार पाऊस झाल्यानं पिकांना फायदा मिळणार. मात्र बळीराजा अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत. नंदुरबारमधील शिंदखेडा तालुक्यातील मोंढा नदीला पूर. जोरदार पावसामुळे शेतकरी सुखावला. राज्यात पुढील 3 दिवसात पावसाचा जोर वाढणार. मध्य महाराष्ट्र, कोकण, विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज. पुणे साताऱ्यासह संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. हवामान खात्याचा अंदाज. इगतपुरी शहरात मुसळधार पावसामुळे धुक्याची चादर पसरली. रस्ते आणि शहरातील घरं दाट धुक्यात हरवल्याची चित्र.
अंबाझरी तलावातील स्वामी विवेकानंद स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरणार नाही असा अहवाल दिल्यास स्मारकाच्या नियमितीकरणाचा निर्णय घेतला जाईल. नगर विकास विभागाच्या सचिवांचं नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र. मुंबईतील म्हाडाच्या 1900 घरांसाठी जुलै महिन्यात लॉटरी. म्हाडाच्या घरांची ऑगस्टमध्ये सोडत निघणार. मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या बोगद्यामध्ये 2 दिवसापासूनच्या पावसामुळे गळती. MMRDAने बांधलेल्या बोगद्यामध्ये भेगा. रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण नाही. मुंबई गोवा हायवेची पुन्हा एकदा चाळण. महामार्गावर पहिल्याच पावसात खड्ड्यांचं साम्राज्य. मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. ठाणे ते कल्याण आणि CSMT ते पनवेल ब्लॉक असणार. मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास डोंबिवली सोनारपाडा येथील शेतकऱ्यांचा विरोध. सर्वे सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांचा गोंधळ. पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण संपन्न. मुख्यमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. हायकोर्टानं फटकारल्यानंतर BMCची फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला सुरुवात. अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करत पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळे. चर्चगेट दादरसह अंधेरी बोरीवलीतही कारवाई. पनवेल कामोठे कळंबोली आणि खारघर परिसरातून 1 मेट्रिक टन वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त. पनवेल पालिकेची मोठी कारवाई. कल्याणमध्ये पिसवली परिसरात पिण्यासाठी दूषित पाणी. वारंवार तक्रार देऊनही पालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप. दूषित पाण्यामुळे आजारपण वाढलं. सुट्टीच्या दिवशीही भरता येणार वीज बिल. सुट्टीच्या दिवशी वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा निर्णय. परभणीच्या जिंतूरमध्ये महावितरण आणि नगर परिषदेकडून नागरिकांची हेळसांड. नागरी सुविधांसाठी शरद पवार गटाकडून आंदोलन. पुण्याच्या भोरमध्ये डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महायुतीतील पक्षांकडून धूर फवारणी. नगरपालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्यानं राजकीय पक्षांचा पुढाकार. पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर महापालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. रुग्ण आढळलेल्या भागात महापालिकेकडून 3000 घरांचं सर्वेक्षण. 20 लोकांच्या रक्ताचे नमुने NIVकडे रवाना. उल्हासनगर महापालिकेकडून पानटपऱ्यांवर तोडक कारवाई. स्टेशन परिसरात अंमली पदार्थ विकणाऱ्या पानटपऱ्यांवर कारवाई. अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळेंच्या घराची लाचलुचपत विभागाच्या पथकाकडून झडती. बांधकाम परवान्यासाठी 9,30,000ची लाच मागितल्याच्या प्रकरणी गुन्हा. T20 विश्वचषकाचा आज अंतिम सामना. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना रात्री 8 वाजता रंगणार. भारताला दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कपवर नाव कोरण्याची संधी.